सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्ग NH 752च्या डांबरीकरण कामासाठी अनकाई परिसरात एक खासगी कंपनीकडून बेकायदेशीर डांबर प्लांट सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। या प्रकरणी अनकाई ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून हा प्लांट तातडीने बंद केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मुळात या प्लांटला सुरू करण्यासाठी जो ना हरकत दाखला देण्यात आलाय त्यात पर्यावरण व प्रदूषण मंडळाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। इंदूर पुणे महामार्गावर मनमाड शहरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर अंकाई किल्ला आहे। पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणारा हा किल्ला असून तो येवला तालुक्यात येतो। येवल्याचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या पर्यटन स्थळाला करोडो रुपये निधी मंजूर केला असून अर्ध्यापेक्षा जास्त काम झाले आहे। उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असून या डांबरी प्लांटमुळे अंकाई किल्ल्याचे सौंदर्य देखील धोक्यात आले आहे। पर्यावरण व पर्यटन विभागाने याकडे लक्ष देऊन या डांबर प्लांटवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी आमिर शेख, मनमाड। नमस्कार, माझं नाव गणेश रावण गायकवाड। आम्ही या प्लांटच्या पाठीमागेच राहतो। आमचं क्षेत्र इथंच आहे, इथे वस्ती शाळा आहे। या प्लांटचा जो डांबराचा धूर येतो या धुराने आम्हाला खूप त्रास होतो। शेतीला त्रास होतोय, माणसांना त्रास होतोय, लहान मुलांना त्रास होतोय, जे शाळेत मुलं बसतात त्यांनाही त्याचा खूप त्रास होतोय। या धुराचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, तो धूर बंद केला पाहिजे। काही हद्दीमधील जो काही डांबर प्लांट इथं उभारलेला आहे, या डांबर प्लांटमुळे किंवा त्या खडीमुळे जे काही फुफाटा किंवा जो डांबरचा धूर आहे तो शेतकऱ्यांना पिकासाठी, शेतीसाठी किंवा जे काही जनावर इथं चरण्यासाठी जे काही नॉर्मल गवत उगवलेलं आहे त्याच्यावर बसतो। त्यामुळे जनावरांना, सर्व जनतेला त्याचा त्रास होतो। श्वसनामधून सर्व जनतेला किंवा जेवणामध्ये पण ते खाल्ल्या जातं। त्यानंतर इथे पाठीमागे गायकवाड वस्तीमधून वस्ती शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांना आणि त्या जनतेला त्याचा त्रास होतो। तर मी मीडियाच्या माध्यमामधून सर्व गव्हर्नमेंटला किंवा यांना सूचित करतो की यावर तुम्ही सखोल निर्णय घ्यावा आणि यावर काहीतरी मार्ग सुचवावा। अनकाई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये गणपती भारत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने NH 751 नॅशनल हायवेचं कोपरगाव ते मालेगाव दुरुस्ती करण्याचं काम घेतले। त्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने अनकाई ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये खूप मोठा डांबर प्लांट उभारला आहे। तो डांबर प्लांट पासून निघणारा धूर हा खूप मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये प्रदूषण करत आहे। याची प्रशासनाने दखल घ्यावी। त्याला आमची ग्रामपंचायत अनकाईने जो काही NOC ना हरकत दाखला दिलेला आहे तो कुठल्या बेसिसवर दिला याची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्वानुमते या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे। प्रशासनाने प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील यांनी प्लांटवर येऊन आणि प्रदूषण महामंडळाने हा दाखला कोणत्या बेसिसवर दिला याची सखोल चौकशी करून प्रांत साहेबांनी लवकर चौकशीचे आदेश द्यावे। अन्यथा आम्ही काही दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रांत ऑफिसला आंदोलन छेडू, कारण की प्लांटच्या 200 मीटर अंतरावर खूप मोठी या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि त्या लोकवस्तीत एक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी आहे। ग्रामपंचायतने NOC दिला आहे, पण त्यापासून निघणारा धुराचा त्रास हा सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी होतोय आणि त्यापासून त्यांच्या आरोग्यावर भविष्यात खूप मोठा परिणाम होऊ शकतो।